माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमीन पटेल साहेबांनी जी लक्षवेधी या ठिकाणी विचारलेली आहे त्याच्यामध्ये जे प्रकरण न्यायालयामध्ये या ठिकाणी गेलेलं आहे त्याला माननीय हायकोर्ट उच्च न्यायालयानं 28 जुलै 2025 ला या ठिकाणी स्थगिती दिलेली, जे आपण 29A वगैरे ज्या 2-3 पर्याय आपण या ठिकाणी दिले होते त्याच्यामध्ये आपण म्हाडामार्फत सुप्रीम कोर्टामध्ये SLP स्पेशल लीव पिटिशन या ठिकाणी दाखल केलेला आहे। 4/8/2025 ला आपण सदर पिटिशन या ठिकाणी दाखल केलं। आपण ते पिटिशन दाखल केल्यानंतर जेव्हा आपल्याला म्हाडाचं म्हणणं मांडायची संधी माननीय कोर्टाने दिली तेव्हा आपण त्या ठिकाणी आपली बाजू प्रखरपणाने मांडून स्टे हायकोर्टच्या ऑर्डरला द्यावा म्हणून आपण सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केला, परंतु स्टे मिळू शकला नाही। 3 ते 4 वेळा या बाबतीतली तारीख सुप्रीम कोर्टामध्ये झालेली आहे। आपण ॲडव्होकेट तुषार मेहता साहेबांना आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये प्रभावीपणाने मांडण्यासाठी त्या ठिकाणी नेमलेलं आहे। आता सन्मान्य सदस्य महोदय 15 जानेवारी 2026 ची तारीख आहे, जवळपास 1 महिन्याभराची तारीख आपल्याला या ठिकाणी आहे। म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण ॲडव्होकेट तुषार मेहता साहेबांना लीगल बाजू ज्या आपल्या आहेत आणि ज्या कसं घर मुदतीत लोकांना मिळण्यासाठी आपल्या बाजू योग्य आहेत हे पॉइंटेड आणि व्यवस्थित त्याला आधार देऊन ते माननीय ॲडव्होकेट तुषार मेहता साहेबांकडे सादर करून ते माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर कसं येईल याची पूर्ण तयारी करण्याच्या सूचना या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी विभागाला दिलेल्या आहेत। या तारखेला 15 जानेवारी 26 तारखेला मॅक्झिमम प्रयत्न म्हाडाच्या मार्फत गृहनिर्माण विभागाच्या मार्फत किमान खालच्या ऑर्डरला स्टे मिळावा आणि पुढे जरी मॅटर चालू राहिलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये आपण आपली बाजू मांडू, हा एक विषय। सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपण उमरखाडीचा सन्मान्य अध्यक्ष महोदय सदस्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की उमरखाडीच्या प्रकल्पामध्ये आपण एकूण 20 इमारतींचे आर्किटेक्चर मार्फत अहवाल या ठिकाणी वास्तुशास्त्रज्ञाचे अहवाल सादर केलेले आहेत आणि त्या संदर्भातलं सुधारित अहवाल सादर करण्याचे म्हाडामार्फत आपण वास्तुशास्त्रज्ञांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत आणि एकूण या ठिकाणी 81 इमारतींसाठी व्यावहारिकता तपासणीबाबत त्या आपण वास्तुविशारद शास्त्रज्ञ जो आपला आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यांचा जो अहवाल प्राप्त होईल या एकूण 81 इमारतीचं रिडेव्हलपमेंट करण्यासंदर्भामध्ये या बाबतीत सुद्धा तो अहवाल प्राप्त झाल्या सकारात्मक निर्णय सन्मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण घेऊ। त्याचबरोबर स्टाफिंग पॅटर्नच्या बाबतीत सन्मान्य अध्यक्ष महोदय, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जवळपास 2022-23 मध्ये झालेल्या भरतीत आपण 565 कर्मचारी भरले, पण तरी सुद्धा ऍडिशनल चार्ज काही ठिकाणी दिलेत किंवा काही ठिकाणी वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची पद रिक्त असल्यामुळे त्याच्या खाली असणाऱ्या अधिकाऱ्याला प्रभारी म्हणून त्या ठिकाणी काम करावं लागते। पण ही वरची पद सोडून खाली जे क्लिरिकल स्टाफ किंवा इतर जो स्टाफ आहे तो आउटसोर्सिंग मार्फत घेता येतोय का? पण मॅनपॉवरला मॅनपॉवर म्हणजे जरी डायरेक्ट रिक्रुटमेंटला परमिशन मिळाली नाही तरी आता इतर आरोग्य विभागामध्ये किंवा इतर विभागामध्ये जसं आपण आउटसोर्सिंग मार्फत घेतो तसा पर्याय निवडता येतोय का, ही सुद्धा एक शक्यता या ठिकाणी पडताळून पाहिली जाईल। महत्वाचा मुद्दा सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की 140% बिलोनं या ठिकाणी काम भरलं, म्हणजे हे मी सुद्धा ब्रीफिंग घेताना आश्चर्य व्यक्त केलं। पण ते 2 जी अशी टेंडर आली होती ती 2 टेंडर आपण या ठिकाणी रद्द केली आणि 140% बिलो काम कसं परवडतं मी सुद्धा आज या ठिकाणी विभागाला आदेश दिलेले आहेत की याची चौकशी करा। म्हणजे मुळात इस्टिमेट चुकीचं केलं होतं का मग इस्टिमेट बरोबर होतं आणि सन्मान्य सदस्य म्हणतात तसं 2 माळे वरचे वाढवायचे त्या दुरुस्तीच्या नावाखाली आणि काहीतरी इल्लीगल लोकांना द्यायचे, असं काही त्याच्यामध्ये रॅकेट होतं का, या सुद्धा सगळ्या गोष्टीची या ठिकाणी चौकशी करण्याचे आदेश या ठिकाणी विभागाला दिलेले आहेत। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हाडामध्ये 10% बिलोचा जो नियम आहे की 10% बिलो शिवाय टेंडर कुठलेही स्वीकारलं जाणार नाही, याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना म्हाडाला देण्यात आलेल्या आहेत। चौधरी माझा एक अध्यक्ष महोदय, उमरखाडीच्या आपण सांगितले की आम्ही 81 बिल्डिंगच्या करायच्या नक्की करायच्या, त्यांना थोडा वेळ लागेल। 20 बिल्डिंगचा प्रस्ताव म्हाडाकडे आलेला आहे, ते उद्या चालू होऊ शकतात। तिथे 1000 मराठी माणूस तिथे राहतात, 1000 फॅमिली माणूस नाही, 1000 माणूस। ते बिल्डिंग सगळे कोसळलेलं आहेत, बिल्डिंग डेंजर झालेलं आहेत, लोकांच्या स्लॅब पडतात,
आणि जीव हानी होतात, मालहानी होतात. तुम्ही 20 बिल्डिंगचा प्रोजेक्ट सुरू करा. पुढे जाताना आपण 50 बिल्डिंग, 7 बिल्डिंग, 80 बिल्डिंग, 100 बिल्डिंग घेऊया. माझा हरकत नाही, ते करायलाच पाहिजे. 100 बिल्डिंगच्या करायला पाहिजे. पण 20 बिल्डिंगचा जे प्रस्ताव तुमच्याकडे आलेला उंबरखाडीचा, त्याच्या तुम्ही श्री गणेश करा, त्यांची ओपनिंग करा आणि आपण नंतर पुढे घेऊ जाऊ. 20 बिल्डिंग इमारतींच्या संदर्भामध्ये जी बैठक या ठिकाणी झाली होती, त्या बैठकीमध्ये याचा फेर अहवाल सादर करण्याचे आदेश विभागाने दिलेले आहेत तत्कालीन यावेळी बैठकीमध्ये. त्याच्यामुळे हे फेर अहवाल जो या ठिकाणी प्राप्त व्हायचा तो प्रलंबित आहे. तो आपण या ठिकाणी किमान तो 20 बिल्डिंगचाच फेर अहवाल सादर करण्यासाठी 20 अधिक या उर्वरित 70 अशा 71 उर्वरित 61 अशा 81 बिल्डिंगचा एकत्र या ठिकाणी आपल्याला हा पुनर्विकास करायचा आहे. आपण जसं म्हणताय तसं 20चा एक टप्पा आणि 61चा दुसरा टप्पा असं करता येतंय का, याची व्यवहारार्था या वास्तुशास्त्राकडनं तपासून घेतली जाईल. आमदार साहेब अध्यक्ष महोदय, बोलू द्या. मुंबई सिटी साइन कोलीवाड़ा मेरा मतदार संघ में प्रतीक्षा नगर बाग है। प्रतीक्षा नगर बाग में माड़ा का 4 बिल्डिंग डेंजरस बिल्डिंग बोर्ड की डिक्लेयर किया अध्यक्ष महोदय। सम्मानीय माड़ा का सीईओ जेसोर साहब के साथ मीटिंग करने के बाद वो मीटिंग तोड़ने का पहले एग्रीमेंट करेंगे। उनका टोटल 400 स्क्वायर फीट का आगे देगा नहीं, ये जेसवार साहब का बात है। अध्यक्ष महोदय, जनता का तरफ से मेरा मांग है, बीडीडी चाल और साइन कोलीवाड़ा में जो भी माड़ा का इमारती है उनका 630 स्क्वायर फीट मिल रहा है। अध्यक्ष महोदय, ये मंत्री महोदय का आशीर्वाद से उसी पूरा मराठी विभाग है, उसमें तोड़ने के बाद डेमोलिशन विथ रिकंस्ट्रक्शन कंप्लीट होने के बाद 630 स्क्वायर फीट मिल सकता है क्या अध्यक्ष महोदय? दूसरा एक प्रश्न है, माड़ा का बिल्डिंग कम से कम 20-25 बिल्डिंग में पहले गरीब जनता का पास 500 रुपया भाड़ा लेता है माड़ा, अभी डायरेक्ट 3000 का चिट्ठी आ रहा है अध्यक्ष महोदय। 3000 गरीब लोग भर नहीं सकता है, वो पहले का भाड़ा से 100-200 आगे पीछे रहेगा चलेगा, तो वो पहले का हिसाब से भाड़ा लेंगे तो अच्छा है। सम्मानीय अध्यक्ष महोदय, तो मेरा मंत्री महोदय का विनंती है। सन्मान्य अध्यक्ष महोदय, जे स्पेसिफिक प्रश्न सन्मान्य सदस्य कॅप्टन सेल्वन साहेबांनी विचारले ते या लक्षवेधीमध्ये त्या प्रश्नांचा समावेश नव्हता, तरी सुद्धा सन्मान्य सदस्यांनी जर त्याचं स्वतंत्र पत्र मला दिलं तर त्या पत्रानुसार ह्या सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या जातील आणि त्यांच्या अनुषंगाने जी काही सकारात्मक कारवाई करायची ती सकारात्मक कारवाई या बाबतीत केली जाईल. चौधरी. अध्यक्ष महोदय, आदरणीय मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक उत्तर देत आहेत. मी ह्या स्कोपच्या बाहेर न जाता या संदर्भातलाच एक विषय आपल्याला माहिती करता म्हणून सांगतो. माननीय अमीन पटेल साहेबांनी अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातलाय. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये 14,500 मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारती आहेत. या इमारतीमध्ये मूळ मुंबईकर राहतात आणि या इमारतींचा पुनर्विकास व्हावा, त्याचे मालक सातत्याने आडमुठेपणा करतात. म्हणून एक विधेयक आपल्याकडे म्हाडा सुधारणा विधेयक आहे, आपण सर्वानुमते मंजूर केलं, परंतु याला हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे. जो काय 79A आणि 79B ही जी प्रोसिजर होती अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये फक्त एक वाक्य होतं की मुंबई महानगरपालिका म्हणजे ही इमारत राहण्यास अयोग्य आहे किंवा धोकादायक आहे हे मुंबई महानगरपालिकेने किंवा सक्षम प्राधिकरणाने ते जाहीर करावं आणि त्याची अंमलबजावणी म्हाडाने करावी. ह्या एका वाक्यावरती आपण सक्षम प्राधिकरण म्हाडा हे सिद्ध करू शकलो नाही, म्हणून हायकोर्टाने स्थगिती दिली. आणि त्यामुळे काय झालं, या मुंबई नगरीतल्या अनेक इमारती पुन्हा पुनर्विकासापासून वंचित राहिल्या. खरं म्हणजे आपण आपला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जो म्हाडाचा आहे त्यांनी ज्या काही नोटीस दिल्या 79A आणि 79Bच्या, या जर आपण सिद्ध करू शकलो असतो की सक्षम प्राधिकरण हे म्हाडा देखील आहे, तर मला वाटते स्थगिती मिळाली नसती. म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की फक्त एक वाक्य बदलायचं आहे की सक्षम प्राधिकरण ह्या म्हाडा देखील सक्षम प्राधिकरण आहे, हे जर आपण त्याच्या सुधारणा करून जर त्या विधेयकामध्ये जर करू शकलो तर मला वाटते याचा मार्ग मोकळा निघेल. या संदर्भात आपण गांभीर्याने विचार करावा, पाहिजे तर कायदेशीर सल्ला घ्यावा, अशी विनंती आपल्या माध्यमातून मी आदरणीय मंत्री महोदयांना करतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अजय चौधरी साहेब सांगतात त्याप्रमाणे जी काही थोडंसं पॉइंटेडली माननीय न्यायालयासमोर यायला पाहिजे होतं
कारण प्राधिकरण ही म्हाडाच आहे की जे ठरवू शकते इमारत धोकादायक आहे का नाही. आणि म्हणून ते फक्त त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयासमोर आणि आता सर्वोच्च न्यायालयासमोर हे म्हणूनच मगाशी मी सांगितलं की म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ॲडव्होकेट तुषार मेहतांची जी नेमणूक या ठिकाणी आपण केलेली आहे, ज्या सगळ्या मुद्द्यांच्यासाठी आपल्याला स्टे वेकेट करून घ्यायचा त्यातला हा एक महत्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्यावरचं सुद्धा ब्रीफिंग मान्य तुषार मेहता साहेबांना आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावं. त्याच्यासाठी एक व्यवस्थित चार्ट जो काय ज्या मुद्द्यांच्या बाबतीतलं वेगळं मत माननीय न्यायालयाचं म्हणून स्टे दिला, तर ते कशा पद्धतीने आपली बाजू योग्य आहे हे सगळं माननीय न्यायालयासमोर मांडायसाठी पूर्वतयारी गृहपाठ म्हणा आपण व्यवस्थित होमवर्क करून ॲडव्होकेट तुषार मेहता साहेबांना ब्रीफ करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि 15 जानेवारीच्या तारखेमध्ये निश्चितपणे हा स्टे वेकेट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी न्यायालयापुढे मांडायच्यात, पुरावे द्यायचे, ते सगळे म्हाडामार्फत दिले जातील. आमदार साहेब. एक मिनिट फक्त मंत्री महोदय, आमच्या विभागात माहीम विभागामध्ये जास्तीत जास्त बिल्डरनी मंत्री महोदय 2 मिनिटं फक्त त्यांच्यासाठी त्या बिल्डरनी ज्या काही ट्रान्झिट कॅम्प बांधले होते ते जवळजवळ 10 ते 15 वर्ष तिथे डेव्हलपमेंट नाही झाल्यामुळे बीएमसीनी C1 कॅटेगरीमध्ये ते डिक्लेअर केले आणि त्या जमीनदोस्त केल्या. परंतु तिथे बिल्डर अस्तित्वात नाही, तर स्वतः म्हाडा सुद्धा त्यांना आम्ही विनंती करतो म्हाडांना की तुम्ही त्यांना कुठेतरी ट्रान्झिट कॅम्प द्या. परंतु म्हाडा म्हणते की आम्ही अशा बीएमसीनी तोडलेल्या जे काही ट्रान्झिट कॅम्प आहेत त्यांना आम्ही नियमात आमच्याकडनं ट्रान्झिट कॅम्प देऊ शकत नाही. त्यांना सध्या भाडा सुद्धा मिळत नाही आणि ट्रान्झिट कॅम्प सुद्धा मिळत नाही, मधल्यामध्ये लटकलेले आहे. तर मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की तुम्ही म्हाडा अधिकाऱ्यांना एक सूचना करा किंवा त्यांना आदेश द्या की अशा ज्या इमारती आहेत C1 कॅटेगरीमध्ये बीएमसीने डिक्लेअर केलंय त्यांना तुम्ही तुमच्या अधिकाराखाली ज्या काही रूम असतील त्या तिथे ट्रान्झिट म्हणून तात्पुरत्या स्वरूपात द्यावे अशी. आणि दुसऱ्या जे 10 वर्ष नाही आहेत त्यांना भाडं मिळत नाही, तर त्या बिल्डरकडनं भाडं मिळत नाही, तर म्हाडाला तुम्ही आदेश द्या की त्यांना सध्या पुनर्वसनासाठी भाड्याचा जो काही रेट आहे आमच्या विभागामध्ये तो त्यांना परवडत नाही, परंतु त्यामुळे त्यांना कुठेतरी बाहेर पालघर या ठिकाणी जावं लागतं. त्या म्हाडामार्फत तरी त्यांना एक 20,000 किंवा 25,000 भाडं द्यावं अशी तुम्हाला या विनंती करतोय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेरचा हा प्रश्न जरी असला तरी सन्माननीय सदस्य जो प्रश्न उपस्थित करतायत त्यानुसार पात्र भाडेकरूंना त्या बिल्डरनी भाडं देणं हे क्रमप्राप्त आहे. तो जर देत नसेल तर त्याच्याकडनं सक्तीनं वसूल करण्याचे अधिकार सुद्धा म्हाडाकडे आहेत. स्पेसिफिक नेमकं कुणाचं भाडं त्यांनी या ठिकाणी थकवलेलं आहे, कुठल्या रिजन मधलं ते आहे याची माहिती जर सन्माननीय सदस्य सावंत साहेबांनी माझ्याकडे दिली तर ती माहिती तपासून घेतली जाईल आणि संबंधित बिल्डरला ते अनिवार्य केलं जाईल की त्याने ते वेळेत भाडं द्यावं. अशा पद्धतीच्या सूचना विभागाकडनं दिल्या जातील. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1389. सन्माननीय अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे